नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार एलाशा पिंड्यामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना प्रत्येक माणसाला आर्थिक त्रास होतो आणि त्याच्यासोबत मानसिक त्रास ऑटोमॅटिक होतो. आपण पैसे तर कमवतो, परंतु पैशाची कमतरता नेहमी पडते आणि आपली जिम्मेदारी वाढत असते. मुलाबाळांचं शिक्षण, लग्न आणि अपेक्षा पण असतात आपल्या, आणि त्याच्यामुळं आपल्याला पैशाचा प्रश्न फार गंभीर निर्माण होतो. आणि हा जर नाही सोडवला तर तो कधी सुटत नाही. कितीही पैसे कमवा, आपण कितीही पैसे कमवून शेवटी त्रास होतो. त्याच्यासाठी भारत सरकारची संस्था एलाशा पिंड्या आपल्याला आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. मित्रांनो, 8% व्याज देतो आपण. सेविंगला कुठलीही बँक 8% व्याज देत नाही, आणि कुठल्याही बँकेत सेविंग अकाउंटवर लोन मिळत नाही. आपण लोन पण देतो, आणि कुठलीही बँक मिळणारं इंटरेस्ट हे टॅक्स फ्री नसतं. त्याच्यावर आपल्याला TDS द्यावा लागतो. इथं एलाशा पिंड्यामध्ये TDS लागत नाही आणि गॅरंटेड आहे. आता बँका, पतपेढ्या, मार्केटिंग कंपन्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या कितीतरी येतात आणि बऱ्याच व्यक्तीला फसवून जातात मित्रांनो. आणि माणूस जीवनामध्ये कसा फसतो तुम्हाला सांगतो मी. जी लागणारी गोष्ट आहे ती आपण ठेवली जात नाही, आणि त्याच्यामुळं मग त्या गोष्टीची तर आवश्यकता आहे. जसं पैसा, अन्न, वस्त्र, निवारा, जगण्यासाठी पैसा लागतो, आणि पैसाच ठेवला जात नाही, आणि ठेवला तर चुकीच्या ठिकाणी ठेवला जातो, जिथे की परत मिळणार नाही. 1-2% जास्त व्याज मिळतं, किंवा लालचीपोटी किंवा अज्ञानापोटी, कुठं पण अज्ञान असतं तिथं ठेवला जातो. मित्रांनो, आपण एक लक्षात घ्या, प्रत्येक माणूस घराला कुलूप लावतो, दुकानाला कुलूप लावतो कोणी, दारावर दार शटर लावतो. आता बघा, फ्लॅटला दारावर दार असतात, वॉचमॅन असतात, कॅमेरे असतात. कशासाठी? सिक्युरिटी. आणि निर्जीव वस्तूला ज्या माणसाने कमवल्यात त्याला एवढी आपण सिक्युरिटी घेतो, आणि ज्यांनी पैसे कमवून वस्तू घेतल्यात, जो कमवता व्यक्ती आहे त्याच्यापासून ह्या वस्तू मिळाल्यात, त्या व्यक्तीला सिक्युरिटी घेतली जात नाही. हे दुर्दैव, वाईट आहे मित्रांनो. किंवा बघा, आपण बघतो एका जणाची 40 लाख 50 लाखाच्या कार असतात, परंतु इन्शुरन्स नसतो. म्हणजे कार मोठी, आपण छोटा, असा अर्थ होतो. पैसे कमवणाऱ्या माणसाची सिक्युरिटी घेतली जात नाही, त्याच्यामुळं अजून आपल्याला अडचण निर्माण होतात. पैसे तर कमवायचे, एक दिवस वय कमी होणार आहे, त्याच्यानंतर पैसे कमवता येणार नाही. पैसे तर लागणार असतात, हे माहीत तर आहे, तरी पण हे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तो गंभीर प्रश्न होतो, म्हणून माणसाला तणाव निर्माण होतो, टेन्शन येतं, आजार जडतात, BP, शुगर. काय बरेच व्यक्ती, जसं जसं वय वाढेल तसं पैशाचा प्रश्न वाढतो. आपण शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना आपण आनंदी आणि सुखी असतो. पैसे नसतात आपल्याकडे, आपण कमवत पण नसतो, परंतु खूप आनंद असतो. त्याचं कारण आहे, जबाबदाऱ्या नसतात, जिम्मेदारी नसतात. आणि जेव्हाच आपण पैसे कमायला लागतो, आपलं लग्न होतं, मुलंबाळं होतात, आणि आपल्या अपेक्षा वाढतात, गरजा वाढतात, आणि मग काय होतं, पैसा कमी पडतो. आणि निसर्गाचं चक्र आहे मित्रांनो. 99% लोकांचं ह्या गोष्टीकडे लक्ष नाही. माहीत तर आहे प्रत्येकाला, थोडं लक्ष पण दिलं जातं, परंतु विसर पडतो, किंवा ॲक्शन मोडवर राहत नाहीत लोक, की पैसे कमवायचे वय कमी होत चालले, आणि उद्या कसला दिवस उजळेल हे कुणीही सांगू शकत नाही. नोकरी चांगली असेल, व्यवसाय चांगला असेल, परंतु आपण नैसर्गिक आहोत, उद्या काम करू का नाही हे कुणाला माहीत नाही. हे सगळ्या गोष्टी बऱ्याच धोका निर्माण करणार आहेत, आणि एक धोका नक्की आहे ठरलेला, की म्हातारा होणार आहे. हे सगळं माहिती असून पैशाचं प्लॅनिंग केलं जात नाही. केलं तर पैशाचं प्लॅनिंग चुकीच्या जागी. जसं गुंतवणूक वाईट नसते, परंतु ते तुम्हाला आयुष्यभर साथ देणार नाही. जसं साधी भिशी, लिलाव भिशी, सोने चांदी, घर, जागा, जमीन, पोस्टातलं खातं, बँकेतलं RD खातं, कुठं पण पैसे ठेवणं हे गुंतवणूक वाईट नाही. SIP, म्युच्युअल फंड, परंतु ते गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर साथ देणार नाही. किंवा शॉर्ट टर्मचे इन्व्हेस्टमेंट असतं, शॉर्ट टर्मचे RDचे अकाउंट असतं, बचत खातं, ते काही दिवसानंतर संपतं, आणि ते पैसे परत खर्चात रूपांतर होतात. म्हणजे आपलं पैसे कमायचं वय पण संपतं, आणि पैसे पण संपून जातात. म्हणजे सगळ्या बाजूनं आपलं दिवाळं निघतं मित्रांनो. आणि हे आपण रोज पाहतो, ह्याची माहिती पण आहे प्रत्येकाला. मित्रांनो, कुठल्याही चांगल्या गोष्टीची माहिती असून चालत नाही. त्याच्यावर प्लॅनिंग केलं पाहिजे, आणि ते कंटिन्यू टिकवलं पाहिजे. जसं जेवण केल्यावर जिवंत राहतं हे सगळ्यांना माहिती आहे. आपण तिथपर्यंत थांबतो का? जेवण करतो, रोज करतो, 3 वेळा जेवण करतो. आपण का करतो? त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो, ज्या माणसांनी वस्तू कमवल्या, घरातल्या TV, फ्रीज, घरातले काय कपाट असतं, घरात अनेक वस्तू असतात, सोनं चांदी, काही पण घरात वस्तू असतात, त्या वस्तू आपल्याला रक्षणासाठी आपण काय करतो,
दार असतं आणि दारावर परत दार लावतो सेकंड डोर आणि त्याला लॉक पण चांगलं होतं, लॅचचे लॉक 2,500-3,000-4,000चे लॉक लावतो किंवा गोदरेजचं लॉक लावतो. ह्याचं कारण काय? आणि एवढं करून कॅमेरे बसवतो. कॅमेरे बसून कधी कधी वॉचमॅन पण असतात आणि घराला बंगल्याला मोठं गेट असतं, सिक्युरिटी कंपाऊंड असतं. हे कशासाठी सांगा? हे सिक्युरिटी ज्या माणसांनी तयार केलेल्या आहेत, कमवलेल्या वस्तू आहेत त्याची सिक्युरिटी. परंतु ज्यांनी पैसे कमवले ही वस्तू कमवली त्याला सिक्युरिटी आहे, जो कमवतो त्याला सिक्युरिटी नाही. आणि असेल तर शॉर्ट एकदम. समजा आता एखाद्याचं वय 30 आहे आणि तो 50,000 रुपये कमवते, तर अजून किती वर्ष पैसे कमवणार आहे? 30 वर्षे. तर वर्षाला 6 लाख पगार झाला, 30 वर्षाचा 1,80,00,000. तर 1,80,00,000ची गॅरंटी घेतली पाहिजे ना. पण आता तुम्हाला एक कंपॅरिझन सांगतो मित्रांनो. आपण घर, जागा, जमीन कुठल्याही पण सिक्युरिटीसाठी आपण खर्च करतो. जागेला कंपाऊंड करतो, बंगल्याला कंपाऊंड करतो, घराला दार लावतो, कॅमेरे लावतो, चांगलं लॉक लावतो, दारावर दार लावतो. त्याचे पैसे आपल्याला परत मिळतात का? नाही, फक्त ओन्ली सिक्युरिटी. जसं भारत सरकार पण काय करते, मिलिटरी ऑर्डर लाखो करोड रुपये खर्च करतं, पोलीस डिपार्टमेंट असतात, हे सगळे सिक्युरिटीचे साधनं आहेत मित्रांनो. ह्याच्यातनं पैसे मिळत नाही. हे प्रोडक्शन लाईन नाही, हे प्रोडक्टिव्ह फील्ड नाही, हे सिक्युरिटी फील्ड आहे. जसं सर्व्हिस फील्ड कुठलं आहे? बँकिंग सर्व्हिस, वकिलाची सेवा, डॉक्टरची सेवा, ही सर्व्हिस फील्ड आहे आणि ही सिक्युरिटी फील्ड आहे, लक्षात घ्या. आणि काय होतं, सिक्युरिटीसाठी एवढा खर्च केला जातो, परंतु ज्या माणसांनी पैसे कमवलेत, जसं घराला आपण कुलूप लावतो, त्या घरातल्या वस्तू ज्यांनी कमवले त्याला सिक्युरिटी घेत नाही. जसं म्हणलं ना, एकाचं वय 30 आहे आणि पगार 50,000 आहे. पगार वाढणाऱ्या सिक्युरिटी वाढवली पाहिजे, पण आपण एक बेस धरू तर ते 1,80,00,000चं सिक्युरिटी पाहिजे. नाही तर काय होईल, उद्या जर कमवायचं थांबला तर 1,80,00,000चं नुकसान झालं. तो जर डिसेबल झाला, जिवंत असेल तर तो पैसे कमवणार नाही, त्याच्या गरजेला पैसे मिळणार नाही, त्याचा पगार कोणी देणार नाही. त्यासाठी 1,80,00,000चा इन्शुरन्स पाहिजे. आणि तो जर डेथ झाला, देव नको अशी जर घटना घडली तर परिवाराचं नुकसान आहे. जसं बँका आता बघा लोन देतात, लोन होल्डरची पॉलिसी काढून घेतात कारण इमिजिएट पैसे मिळतात. प्रॉपर्टी मॉर्गेज असून सुद्धा लोनवर इन्शुरन्स करून घेतात, म्हणजे पटकन पैसे मिळतात इन्शुरन्सची. म्हणजे ती सिक्युरिटीवर सिक्युरिटी घेतात. आणि आपण आपल्या अंगावर एवढा परिवार आहे, आपण मुलांचं शिक्षण, लग्न, जिम्मेदारी आहे, आपलं म्हातारपण आहे, तरी आपण ते करत नाही. म्हणजे आपण रोज आपल्याला घातक असं वागत असतो, म्हणजे आपल्याला रिस्क क्रिएट करतो, म्हणजे धोका निर्माण करतो. आणि हे धोका लक्षात येऊन सुद्धा परत टाळाटाळ केली जाते. आता आम्ही सांगतो ना, गेली 25 वर्षाला बऱ्याच व्यक्तीला सांगतो. आता बघा, घरातला आपण कुलूप लावलं, घरातली वस्तू आहेत, समजा फ्रीज आहे, एक फ्रीजचे 2 फ्रीज होतात का? म्हणजे वस्तू वाढत नाही ना सिक्युरिटी केल्यामुळं. वाढते का वस्तू? नाही वाढत. मग सिक्युरिटी का करतो? का त्याच्या रक्षणासाठी तेवढीच वस्तू राहते ना. किंवा कुलूप आहे, वापरून एक 2,000चं लॉक 4,000च किमतीचं होतं का? ते नाही होत. परंतु आपली बचत होते ना. याल्याशिवाय पेंड्यामध्ये तुम्ही जे पैसे ठेवता ना, सिक्युरिटी तर मिळतेच, परंतु ठेवलेले पैसे वाढतात ना. पैसे आपण सिक्युरिटीसाठी ठेवत नाही, तर आपण त्याच्यावर अनेक फायदे मिळतात. सिक्युरिटी तर मिळते, परंतु पैसे इन्क्रीज होतात आणि ते पण मोठ्या प्रमाणावर. जसं तुम्ही 2,000 भरले की 10 लाखावर बोनस देतो आपण. बँका असं करतात का? तुम्ही कुठलीही इन्व्हेस्टमेंट, कुठलाही विचार करा, कम्पेअर करा इन्शुरन्सची, याल्याशिवाय पेंड्याच्या पॉलिसीशी, कधी पण बघा, त्याचे बेनिफिट अनेक आहेत. कल्पतरू वृक्ष असतं ना, तसे आहेत अनेक बेनिफिट. तुम्ही बघा, कशाशी बी कम्पेअर करा, तुमच्या लक्षात येईल. कुठलाही कम्पेअर करा. आता गाडीला आपण काय करतो, गाडीला 2 ब्रेक असतात ना, 2 व्हीलर 4 व्हीलरला. ते ब्रेकला पैसे देतो आपण. सेफ्टी गार्ड असते बघा 2 व्हीलरला पुढे, म्हणजे 4 व्हीलरला पण असतात. ते सेफ्टी गार्डसाठी पैसे देतो ना. ते गार्ड काय काम करतात? फक्त सेफ्टी करतात, त्याचे पैसे कमवून देत नाहीत. आता LIC पेंड्यामध्ये सेफ्टी तर मिळते, पण पैसे पण मिळतात, म्हणजे एक्स्ट्रा मिळतात, अर्निंग पण होतं. म्हणजे किती बेनिफिट आहेत मित्रांनो. तसं त्यासाठी आपण विचार करा मित्रांनो, 1 मिनिटातसुद्धा वेळ लावू नका. कारण काय होतं, सिक्युरिटी तुम्हाला मिळेल का नाही सांगता येत नाही. आता गेली 25 वर्ष झालं मी काम करतो आहे, कित्येक व्यक्तीला आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो. त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु कुणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कुणाचं ऑपरेशन, कुणाला मोठा आजार झालेला आहे, कुणाचं वय संपलेलं आहे. हे वय तर वाढत जातं ना. म्हणजे तुम्ही प्लॅनपासून दुरावत आहेत, एक्झिट होत आहे, बाहेर जात आहे, तुम्हाला नो एंट्री होतं, नो एंट्रीचा बोर्ड लागेल. कारण 50च्या नंतर तर पॉलिसी कोणाला मिळत नाही. मिळाली तर मेडिकल करून मेडिकलमध्ये फिट होईल सांगता येत नाही. तर पॉलिसी म्हणजे अनेक फायदे, कल्पतरू वृक्षासारखं आहे. अनेक फायदे, 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. जसं 2,000 भरले की 10 लाखावर बोनस मिळतो. बँक देते का? बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटवर लोन मिळतं का? बँक जे मिळणारं व्याज टॅक्स फ्री देतं का?
बँक पुढच्या पैशाची गॅरंटी देते का? अहो, भरलेल्या पैशाची गॅरंटी नाही. लाखो करोड रुपये बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात, आपण सहज फसतो. मित्रांनो, काय झालं आहे, जसं सुशिक्षिताचं प्रमाण वाढलं आहे, साक्षरतेचं, तसं लोक अगदी निरक्षरपेक्षा बेकार वागते. आमचा अनुभव सांगतो. सगळे तसे नाहीत, परंतु 99% लोक हे चुकतात. माझा दावा आहे मित्रांनो. जसं आता मी 25 वर्ष झाले एक क्षेत्रामध्ये काम करतो. पूर्वी लोक पटकन ऐकायचे, आता ऐकत नाहीत. उलटं प्रश्न करतात आणि ऐकून घेऊन सोडून देतात. मित्रांनो, आपण आपला घात करतो आहे, आपल्या कुटुंबाचा, आपला, आणि पैसे इन्क्रीज करत नाही, आपण डिक्रीज करतो आहे, खर्च करतो आहे, नको त्या ठिकाणी पैसे ठेवतो आहे. बेसिक फाउंडेशन मजबूत केलं पाहिजे. LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवले म्हणजे मोठी गॅरंटी मिळते आणि सुरक्षित पैसे आहेत आणि लिक्विडिटी आहे, पाहिजे तेव्हाच पैसे मिळतात. आत्ता 1 वर्षाचा बोनस मिळेल मित्रांनो. आत्ता पॉलिसी करणं खूप गरजेचं आहे. लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन बंद होत आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. तुम्हाला कितीतरी उदाहरणं देऊन सांगतो मित्रांनो. घराला जसं आपण सिक्युरिटी करतो, एखाद्या प्लॉटला कंपाऊंड करतो, एखाद्या बिल्डिंगला आपण कंपाऊंड करतो, खर्च करतो आपण सिक्युरिटीसाठी. जसं भारत सरकार पण करते मिलिटरीसाठी, पोलीस डिपार्टमेंटसाठी. हे पैसे कशासाठी आहेत? आणि दुसरं एक उदाहरण सांगतो मित्रांनो. आपण डिव्हायडर आता आहेत बघा, बरेच डिव्हायडर मोठे मोठे, त्यासाठी आपण खर्च केला आणि ती लोकांच्या खिशातनंच आहे, लोकांच्या टॅक्सच्या आलेल्या पैशाचे, आणि लोकांचेच पैसे आणि लोकांचेच कंबरडं हाडं मोडण्यासाठी पैसे. कारण हे काय होतं, ही चुका करतात. हे कलियुग आहे. आता मी एवढे व्हिडिओ बनवतोय, पाठवतोय, पण लोक ऐकूनसुद्धा सोडून देतात, इम्प्लिमेंट करत नाहीत. म्हणजे हे काही दुष्टचक्र चाललं आहे. आपण आपल्यावर रचलेलं कटकार असतं नाही मित्रांनो. असं करू नका. खूप चांगलं सांगायचा प्रयत्न आहे माझा. ह्याच्यात ऐकला तर तुमचंच कल्याण आहे, माझं काही नाही. मी अर्धा तास समाजासाठी, समाजाच्या कल्याणासाठी दिला असं म्हणतो मी, परंतु त्याची इफेक्ट तुमच्या लाईफवर होणार आहेत. माझं तर लाईफ मी गोल्डन बनवलेलं आहे, पण तुमचं बनावं ही अपेक्षा आहे. मला 50,000 रुपये सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेनं लोन दिलं नव्हतं. ती बँक आज इन्सॉल्वंट झाली, तिचं लायसन कॅन्सल केलं आहे. मला आता 50 लाख रुपये लोन मिळते. हे 20 वर्षामध्ये मी बदल घडवून आणलेला आहे. आणि ही LIC ऑफ इंडियासोबतच. कारण LICची पॉलिसी म्हणजे जे कमवले नाहीत त्या पैशाची गॅरंटी, तुमच्या खर्चावर नियंत्रण, पाहिजे तेव्हाच पैशाची मदत, कमी इंटरेस्टमध्ये, नो EMI लोनला, इंटरेस्ट रेट कमी, सिबिल खराब होत नाही, कुटुंबाचा आधार आहे. किती तर असे अनगणित बेनिफिट आहेत मित्रांनो. आणि असं हे प्रॉडक्ट घेणं गरजेचं आहे. आणि पूर्वीचा काळ आणि आजचा काळ जर कम्पेअर केला तर तुमच्या लक्षात येईल, पूर्वी असे प्रॉडक्ट नव्हते मित्रांनो. 8% व्याज, कुठेही सेविंगला 2-3% व्याज आहे. मला सांगा, 8% व्याज देतो आपण, परत बोनस देतो, परत इन्शुरन्स कवर देतो, प्रीमियम न भरता लाईफ टाईम इन्शुरन्स कवर वाढतं. असं होतं का कुठं? पूर्वीच्या प्लॅनमध्ये असं नव्हतं. मुदती प्लॅन होते 15, 20, 25 वर्ष. त्याच्यानंतर पॉलिसी होल्डरने LICचा काही संबंध राहायचा नाही. परंतु आता आयुष्यभर फायदा देणारे प्लॅन आहेत मित्रांनो. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. हे प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो. 8% लाईफ टाईम गॅरंटेड टॅक्स पर रिटर्न देणं कुणालाही परवडणार नाही. इन्शुरन्स द्यायचे आणि तुम्हाला लाईफ टाईम गॅरंटी द्यायची. लाईफ टाईम काम पण मिळत नाही, मिळालं तर करू शकत नाही. 60 वर्षाच्या नंतर माणूस काम करू शकतो का? आणि मिळालं तरी करू शकत नाही, मिळणार तर नाहीच नाही. वयोवृद्ध माणसाला कोणी, अहो सरकारी नोकऱ्यांना रिटायर केलं जातं, कामाला कोण ठेवतं का? शरीराचे इंद्रियाचे पार्ट काम करत नाही, कमजोर झालेले असतात आणि पैसे तर लागत असतात. महागाईने वाढलेली असते. ही कसा प्रश्न सोडवणार? ही गुंतागुंत, फार मोठी गुंतागुंत आहे. विचार केला तर सगळं काही तुम्हाला समजेल आणि प्लॅनिंग केला तर हे प्रश्न सुटेल. नाही केला तर असाच गंभीर प्रश्न होईल आणि आपल्याला फजिती होईल, आपली बदनामी होईल, आपली मुलं आपल्याला वेड्यात काढतील. आज आश्रमाची संख्या वाढते का नाही? कोण सांभाळतं का मुलं बाळं? मित्रांनो, हा प्रश्न निर्माण केलेला आहे. हा कृत्रिम आहे. आपल्या चुकामुळे हा प्रश्न तयार होतो. जसं मी नेहमी सांगतो, भरपूर पाऊस पडला आणि धरणाची दारं नाही अडवली तर काय होईल? पाणी प्यायला मिळणार नाही. जसं आयुष्यभर आपण काबाड कष्ट करतो, दिवसेंदिवस पैशाचा प्रश्न निर्माण होतो, पैसे कमवून निर्माण होतो. असं का होतं? प्रश्न सुटायला पाहिजे का? गंभीर प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. कारण आपल्या खर्चाच्या हिशोबाने आपली बचत नसते. पैसे तर कमवलेले असतात, संपून गेलेले असतात, आयुष्य पण संपून जातं. आता बड्डे म्हणतात लोक. बड्डे आहे का मित्रांनो? चुकीच्या विचारश्रेणीखाली आपण जीवन जगतो आणि सत्य काय सोडून देऊन चुकीच्या ॲक्शन करतो आणि आपण अजून अडचणी जातो आणि शेवटी आपल्याला बदनामी, पश्चाताप आणि गुन्हेगारासारखं, अपराध्यासारखं जीवन जगावं लागतं. सगळं माहिती असूनसुद्धा वाचा बंद होते मित्रांनो. बोलता येत नाही, सांगता येत नाही. काय करणार? आपलंच क्रेडिट जातं. एखादी चूक झाली तर आपल्याला, आपण जर म्हणलं मुलं बाळ सांभाळत नाही तर म्हणणार मग तुम्हाला कळत नव्हतं का? म्हणजे वर्ण परत आपली हजामपट्टी होती मित्रांनो. म्हणजे वर्ण अजून काय होईल? वर्ण जखमेवर मीठ चुरगळल्यासारखं होईल ना. लोक म्हणतात ना, मग तुम्हाला कळत नव्हतं का?
म्हणजेच दिलासा मिळण्याऐवजी परत आपल्याला मानसिक तणाव वाढेल आणि वाढतो. लोक म्हणतात ना सहज, तुम्हाला कळत नव्हतं का पैसे ठेवले नाहीत, तुम्हाला कोणी अडवलं होतं. म्हणजे आपण चूक केली तर सगळ्याला बोलायला चान्स पण मिळेल आणि सगळे आपला फायदा घेतील मित्रांनो. आता तसंच आहे ना, हाऊसिंग लोन आहे, व्हेकल लोन आहे, मोबाईल लोन आहे, पर्सनल लोन आहे, लोन काढतात ना, व्याज भरतात ना लोक. मग ते जर पैसे अगोदर तुम्ही ठेवले तर तुम्हाला इंटरेस्ट मिळतं. 10 लाख लागत असेल तर 5 लाखच भरायचे आणि स्वाभिमानानं टेन्शन फ्री जीवन जगता येते मित्रांनो. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. हा प्लॅन परत कधीच मिळणार नाही. शेवटचे दिवस आहेत मित्रांनो. ओके, थँक्यू.